लागतो मृदामध्ये? हा, ऍग्रो इकॉलॉजिकल, बरोबर आहे का? बाकी सगळं पाठ झालंय तुमचं. ऍग्रो क्लायमॅटिकल झोन किती आहे भारतात? महाराष्ट्रात किती आहे? महाराष्ट्रात किती आहे? 9 आहे. किती आहे? जांभ्या मृदेचा विभाग कुठे येतो मॅडम? दक्षिण कोकण. जांभा मृदा विरहित म्हटलं तर पुढं घाट झोन कुठे येतो? घाटात येतो मला. कुठे येतो? चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऑनलाईन वाले आवाज येते सगळ्यांना. दक्षिण कोकणामध्ये येणारा विभाग कोणता असते? जांभा, बरोबर आहे का? जांभ्या मृदेचे विभाग म्हणलं तर दक्षिण कोकण. जांभा मृदा विरहित म्हणलं तर कुठे रे? मॉडरेट झोन बघितला होता आपण, तर कुठे येतो नक्की सांगा? तांबूस तपकिरी मृदेच्या कोणत्या दिशेला होता तो? पूर्वेला की पश्चिमेला? पूर्वेला म्हणलं जाईल छत्तीसगडमध्ये, कळलं? मॉडरेट झोन. त्याच्यानंतर निश्चित पर्जन्याचा विभाग कुठे होता रे? निश्चित पर्जन्याचा विभाग कुठे होता? म्हणजे पर्जन्य कमी आहे पण कसं आहे? निश्चित आहे. आणि पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रामधले जिल्हे येत होते का? वरून खानदेशातले काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्यापैकी सगळे जिल्हे, काही ना काहीतरी भाग, साधारणतः दिशा म्हटलं तर पूर्वेकडचा भाग, बरोबर आहे का? तो कशामध्ये येत होता? पर्जन्य छायेच्या. मग ट्रान्झिशन 1 आणि ट्रान्झिशन झोन 2 दोन्ही पण बघितलेत का? लक्षात आलं पाहिजे. जर तुम्हाला डायरेक्टली सांगता आलं पाहिजे की याच्यामध्ये हा विभाग आहे, या विभागामध्ये हे जिल्हे येतात. मग तुम्ही काल ह्याच्यावरती बघितलंय, गडचिरोलीच्या पूर्वेकडचा जो काही भाग आहे त्याच्यावरती किती वेळा प्रश्न आलाय? 2दा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्न विचारला तर ते सुद्धा आपल्याला आठवणं गरजेचं आहे, कळलं? बाकी मृदा म्हणजे काय हे काय सांगण्याची गरज आहे का आता? मृदेच्या अभ्यासाला काय म्हणतात? काय म्हणतात? पेडॉलॉजी म्हणतात. काय म्हणतात? खडकांच्या विज्ञानाला काय म्हणतात रे? कसलं लॉजी? पेट्रोलॉजी, बरोबर आहे? आपल्याला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, मृदेच्या संदर्भातल्या 2 मृदा जास्त महत्वाच्या. त्यात आपली काळी कापसाची मृदा, बरोबर आहे का? तिला रंग कशामुळे प्राप्त होतो? आणि फेरस मॅग्नेटाइट. तिचा जर आढळ बघितलं तर कुठं कुठं आढळ दिसतो रे? महाराष्ट्र पठारावरती मोठ्या संख्येने पसरलेली मृदा कोणती आहे? कोणती? किती टक्के क्षेत्र व्यापते रे? किती टक्के? 3/4 म्हणलं चुकीत राहील का? नाही राहायचं, तर लक्षात ठेवायचं. पण भारतामध्ये कोणती मृदा सर्वाधिक व्यापते रे? गाळाच्या मृदेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कसली? ॲल्युव्हियल. विसरले वाटतं. ॲल्यू. जास्त पावसाचा प्रदेश असेल तर तिथं मृदा जी आढळते ती कोणती असेल? ती कोणती? जांभी मृदा असेल. कोणती मृदा असेल? जांभी मृदा आपल्यासाठी महत्वाची आहे. तिच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे रे? कशाचं प्रमाण जास्त आहे? लोहाचं आणि ऍल्युमिनियमचं प्रमाण जास्त आहे. बॉक्साईट हे खनिज आहे. काय आहे? खनिज. खनिज म्हणलं तर कोणतं? मग कधी कधी आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारला जातो की बॉक्साईट खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात आढळतं. मग कोणकोणत्या जिल्ह्यात आढळतं म्हटल्यानंतर काय आठवायला पाहिजे रे? एक तर अख्खा कोकण लक्षात ठेवायचा आणि 3 जिल्हे, सातारा, सांगली, कोल्हापूर. जास्त परीक्षेला आतापर्यंत जास्त वेळ आलाय तो कोल्हापूर आलाय. म्हणजे तुम्ही जर चेक केलं तर बॉक्साईट दिसलाय आणि कोल्हापूर दिसलं, डायरेक्टली काय येणार आहे? उत्तर येणार आहे. समजलं? तर मृदा चॅप्टर आपल्यासाठी महत्वाचं आहे. मृदेच्या संदर्भात सगळं करायचं. मग चोपण मृदा कोणत्या मृदेला म्हटलं जातं रे? जी क्षारयुक्त असते तिला काय म्हणतात? चोपण मृदा असं म्हटलं जातं. क्षारयुक्त आम्लारी मृदा. मग ऍसिडिक आणि मित्रांनो आपण अल्कलाईन मधला फरक बघितला होता. साधारणतः पीएच कितीच्या आत असेल तर तिला आपण ऍसिडिक म्हणतो रे? कितीच्या आत? 6.5च्या आत त्याला काय म्हणायचं? ऍसिडिक. मग उदासीन किंवा कृतिशून्य म्हणल्यानंतर किती? 6.5 ते 7.5. आता मग ऍसिडिकला मराठीत काय म्हणायचं? आम्लयुक्त. कसली? आम्लयुक्त. आणि 7.5च्या वरती गेली तर ती काय असते? आम्लारी असते, विम्लयुक्त असते. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? अल्कलाईन. काय म्हणायचं? अल्कलाईन. याच्यावरती प्रश्न विचारतात बरं. एकदा तर तुम्हाला सांगितलं की जसा पण प्रश्न विचारता हॅच झाला होता, पण तशा पद्धतीचे 7.5 नंतर याच्यावरती प्रश्न विचारतात. मग पीएचचा शोध कुणी लावला रे? शास्त्रज्ञ कोणता होता? सोरेन्सन नावाचा शास्त्रज्ञ होता, बरोबर आहे का? कसला शास्त्रज्ञ? ब्रिटिश का अमेरिकन? कोणता आहे? डेनिश आहे. म्हणजे डेन्मार्कच्या लोकांना काय म्हणायचं? डेनिश. कसला शास्त्रज्ञ म्हणतो? डेनिश आहे. लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मंगल मला वाटतं आपण ऍग्रो इकॉलॉजिकल झोनवरती आलो होतो ना? ऍग्रो क्लायमॅटॉलॉजिकल झोन झाले आपले. ओके, तर ऍग्रो इकॉलॉजिकल झोन किती रे भारतामध्ये? मृदा किती घटकांची बनली आहे? 45% काय आहे? कसले पदार्थ आहे? खनिज पदार्थ 45%. मला 5%चं व्हेरिएशन सांगायचंय. हा, 80% ह्युमस. अजून रूट आणि ऑर्गॅनिझम काय? 10% कसलं हुशार झाले. हवा पाण्याचं व्हेरिएशन कसं आहे? 25-25. हा, मग घन पदार्थ किती झाले? सॉलिड मध्ये 45 अधिक 5, मग 45 काय? मिनरल्स. आणि त्याच्यानंतर प्रामुख्याने 5% ऑर्गॅनिक मॅटर. मग मित्रांनो, सगळ्यात परिणामकारक घटक कोणता मृदा निर्मिती मधला? कोणता आहे? हवा. हवामान विसरायचं नाही. मग टुंड्रा प्रकारची मृदा कुठं? टुंड्रा प्रदेशामध्ये कसली मृदा आढळते? टुंड्रा मृदा कोणत्या प्रदेशात आढळते? शीत प्रदेशामध्ये. लक्षात ठेवा. हा सोडवताय 14 नंबर. सोडवा. दिसतोय का पण? बोला की. सगळ्यात महत्वाचं, रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खोऱ्यात पठारी प्रदेशात आढळते, बरोबर आहे का? बरोबर आहे का? जास्त प्रदेशात, पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा, तर किनारी प्रदेशात करड्या रंगाची मृदा आढळते. बरोबर आहे ना? काय चुकलंय त्याच्यात? जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती आहे? जांभी किंवा तांबडी. बरोबर आहे. आता इकडे आपण कुठे बघत होतो? गडचिरोलीमध्ये ती मृदा कोणती दिसत होती?
तांबडी दिसत होती, तांबडी आणि पिवळसर, मग येईल का बरोबर इथं? यायला पाहिजे. आणि किनारी प्रदेशामध्ये करड्या रंगाची, ग्रे कलरची, तर बरोबर आहे. मग दोन्ही विधान काय असायला पाहिजे? करेक्ट असायला पाहिजे. वरचं उत्तर काय कोणत्या नदीच्या भऱ्यात? ते पाठ झालं, ते त्याचं उत्तर सांगतो काय तापी तापी. हा सोडवर सुटलं पाहिजे, नुसतं बघून नका, आलं पाहिजे उत्तर. या भौगोलिक कारणामुळे कालवा जलसिंचनासाठी पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र अनुकूल आहे. बोला रे ऑनलाईन वाले, काय एक येईल का चार येईल? सह्याद्रीच्या पूर्व उतारावरती धरणे बांधण्यासाठी काय अनेक सुयोग्य ठिकाणं आहेत आणि त्याच्यामुळे काय मित्रांनो, पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरती वाहणाऱ्या नद्या पूर्व वाहिनी, मग यांच्यावरती काय बांधलेत? धरणं बांधलेत आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे? पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र अनुकूल बनलेलं आहे. कळलं का? हे बाकी काय उत्तर पाहिजे? चार पाहिजे. समजलं का? हे असे प्रश्न सोडवा, आयोगाचे सगळे प्रश्न सोडून काढायचे, जेणेकरून तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, हे कळलं ना बाबा? आता हा झोन कोणता आहे वरचा? सांगा. जांबा, जांभ्या. हा कसला आहे रे? कोणता आहे हा? 1 2. हा कसला आहे? कसला आहे? अवर्षणग्रस्त कोणता आहे? मग हाच का? मग हा कसला आहे रे? ऍसिड रेनफॉल झोन. मग आयोगाने जर प्रश्न विचारला की निश्चित पर्जन्याचा प्रदेश हा अवर्षणग्रस्त प्रदेशाच्या पूर्वेकडचा आणि मॉडरेट हवामानाच्या किंवा मॉडरेट प्रदेशाच्या पश्चिमेकडचा, तर विधान बरोबर राहिले का? याच्यावरती प्रश्न विचारला तर आयोगाच्या आतापर्यंत किती प्रश्न? याच्यावरती 2 प्रश्न आहेत. लक्षात ठेवायचं, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. डन. आता आपल्याला बघायचं आहे ऍग्रो इकॉलॉजिकल झोन. किती भारतामध्ये? बघ किती आहे भारतामध्ये आहे एकूण, आणि महाराष्ट्रात किती? त्याच्यातले किती आहे? आकडे सांगायचे मला. 5 6 10 किती आहे? 19. 5 6 10 11 12 आणि 19. किती? 5 6 10 11 12 19. किती? बघा बरं का, आधी सांगतो 6च्या 6 तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. जसं ऍग्रो क्लायमेटॉलॉजिकल झोन किती बघितले भारतात? भारतात 9. भारतात, महाराष्ट्रात, तसं भारतात इथं किती कृषी परिस्थिती? 20. त्यातले महाराष्ट्रात किती आहे? आता हे 6 आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. चला व्यवस्थित लिहायचे, कारण आतापर्यंत याच्यावरती एकच प्रश्न विचारलाय, तो पण आताच्या गडबच्या मेन्सला विचारला. कळलं? अजून प्रश्न नाही, पण भविष्यात प्रश्न येणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित करणं लय गरजेचं आहे. त्यातला 10 नंबर दिसतोय आपल्याकडे, 5 नंबर दिसतोय, 6 नंबर दिसतोय. नकाशा दिसतोय का तुम्हाला भारताचा? दिसतोय का? नसला दिसत असलं तर नाही म्हणतील, डेंजर आहे. महाराष्ट्र दिसतोय का? आपला महाराष्ट्र दिसतोय का रे? दिसतोय? आता दिसतोय का? दिसत असेल ना, कलर तरी दिसत असते ना, का कलर ब्लाइंडनेस काही दिसत नाही? हा, दिसत असेल ना काहीतरी. हे बघा, हा इथं दिसतोय का रे महाराष्ट्राचा नकाशा? कलर वेगळा घ्यायचा. कोणता घेऊ? दिसतोय का? आता दिसतोय काय? हा हा, लय छान आहे, माहिती तू ग बस. इथं लागला या करायला. दिसतोय का रे? त्याच्यातला हा एक दिसतोय का? हा तो हा पूर्ण किनारपट्टीचा आहे, खाली पार भारताच्या संपूर्ण किनारपट्टीला. हा नंबर आहे 19. किती नंबर आहे? किती नंबर आहे? हा इथं दिसतोय का तुमचा? किती नंबरचा आहे हा? 6. दिसतोय का प्रत्येकाला? साधारणतः किती नंबरचा आहे तो? 6. त्याच्यानंतर इथं दिसतोय का यावरती आलेला? याचा नंबर आहे 10. दिसतोय का आपल्या इथं 10 गेलेला? त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण, तर इथं एक नंबर आहे. कोणता नंबर आहे रे? कोणता आहे? हा संपूर्ण आहे, हा 12 आहे. इथं दिसतोय का? किती नंबर आहे? कोणता भाग दिसतोय हा? मग 11 नंबरचा झोन कुठे येतो म्हटलं तर महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याचा भाग? या कोणता? गोंदिया पण नाही. कोणता आहे प्रामुख्याने म्हटलं तर? गडचिरोलीचा पूर्वेकडचा भाग आहे. गोंदियापेक्षा गडचिरोलीचा, पण गोंदियाचा सुद्धा थोडासा भाग येतोय, बरोबर? टोकाचा म्हटलं तर. पण प्रामुख्याने कोणता जिल्हा इथं? गडचिरोलीचा कोणता भाग? पूर्वेकडचा. 12 नंबरचा झोन कशात येता असेल रे? 12 नंबर बोला, प्रत्येकाने बोललं पाहिजे. बोला, पुढे यायला पाहिजे. चंद्रपूर आणि हे कळलं का? 12. इथं कोणता झोन आहे? हा प्रामुख्याने वरच्या टोकाला आहे थोडा थोडा. मग कोणत्या टोकाला असेल तो? जिल्हे कोणते असतील? खानदेशामधले जिल्हे आपण बोलू याच्यावरती, पण एक कळतंय का? मग जर तुम्हाला प्रश्न विचारला महाराष्ट्रामध्ये कोणत्या झोनने सर्वाधिक क्षेत्र व्यापले म्हटलं तर नंबर किती आहे? नंबर किती आहे? महाराष्ट्र पठार कशामध्ये येईल? मग बघा बरं का, परीक्षेला तू प्रश्न विचारलाय. मग 19 नंबरच्या झोनमध्ये याच्यातलं काय यायला पाहिजे रे? काय यायला पाहिजे? 19 नंबरच्या झोनमध्ये काय यायला पाहिजे? कोकण यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? गडचिरोलीचा पूर्व भाग म्हटलं तर कशात यायला पाहिजे? 11 आणि दुसरा प्रामुख्याने 12. म्हणजे तुम्हाला कळतंय का किती झोन झाले? 19 इथं 5 इथं आहे, दुसरा त्याच्यानंतर 10 11 12 हे दिसतं, अख्खाच्या अख्खा 12 आहे. आणि त्याच्यानंतर कोणता आहे? 19 आहे. नकाशामध्ये डोळ्यासमोर उभं येऊ द्या. कळलं? आयोगाचा आता एवढा खतरनाक प्रश्न आहे की जर बघितलं तर म्हणतात आता प्रश्न जमणार तुम्हाला, कारण तुम्हाला आता ते जमणार आहे लगेच लगेच. क्लिअर करून घ्यायचं, नकाशा काढायचा प्रत्येकाने. आणि नकाशा कसा काढायचा? समजेल उमजेल या भाषेमध्ये, बरोबर आहे का? 12 फक्त, 6 फक्त तुम्हाला टाकायचे. त्यातला इकडे एक करायचं, इथे 19 टाकायचा. असं इथे एक करायचं, किती टाकायचा? 6. 5चा थोडा द्यायचा, वरचा द्यायचा. त्याचं उत्तर काय रे? प्रत्येकाने बोलायचंय. भारतामध्ये एकूण 20 कृषी परिस्थिती की विभाग तयार केलेले आहेत. त्यापैकी किती येतात महाराष्ट्रात? मग किती येतात? 6. बरोबर आहे. आणि तर महाराष्ट्रातील कोणत्या भागाचा समावेश ऍग्रो इकोरिजन नंबर 19 मध्ये होतो? ऍग्रो इकोरिजन नंबर किती?
किती नकाशा आहेत ना, नकाशा भरायचा लगेच 2 मिनिटात आणि काढायचं व्यवस्थित, पेन्सिलने काढा, पेनाने काढा. फक्त काय झालं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. कळलं? कसा नंबरिंग द्यायचंय तुम्ही बघायचं आता त्याला, कारण तुम्हाला सगळं झालंय. काय उत्तर येईल रे? 20 दिलेत आणि मग दिले कोकणातील तांबड्या आणि जांभ्या मृदेचे भाग. कशामध्ये येईल मग? नंबर 19. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? फक्त याचं उत्तर काय येईल 2 नंबरचं? बोला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील तांबूस मृदेचा भाग कोणत्या झोनमध्ये जात होता? 12. गडचिरोली जिल्ह्याचा पूर्व भाग कशामध्ये जाईल हा? आणि हा कशात जाईल? समजेल का? म्हणजे हे जर प्रश्न येतात, आता याच्यामध्ये भविष्यातला प्रश्न कसा असू शकतो माहिती का? जोड्या लावायला असू शकतो. फक्त हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे पिक्चर. कळलं? आणि जर मित्रांनो 6 विचारलं तर काय 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 महाराष्ट्र पठार. जमलं तर हा नकाशा हे चार्ट काढून घ्या, लिहा व्यवस्थित, लिहून घ्या. हाच लिहा, नंतर मी तुम्हाला नकाशा करून देतो. लिहा पटपट पटपट पट लिहून घ्यायचं बरं का, याला वेगळं देत नाही बसायचं. जे सांगितलं एक्स्ट्रा ते लिहायचं. हा, नाही तर लगेच नोट्स द्या. हा, नोट्स तर मिळतीलच, पण तुम्ही पण लिहायचं सगळ्या. कशा चेअर काय बघू दिसताना पडलं रे इथं काय व्यवस्थित. बरं पेजवरती माणसाने वाकडा वाकडा चाललाय का तो? ऍग्रो क्लायमॅटॉलॉजिकल झोन कळलं ना? ऍग्रो क्लायमॅटिक म्हणजे काय? ऍग्रो म्हणजे काय? कृषी. आणि क्लायमॅट म्हणजे काय? तसं ऍग्रो इको म्हणल्यानंतर काय रे? कृषी परिस्थितिकी. परिस्थिती म्हणजे काय? हा, इकोलॉजी. मधल्याला ना नाटक आहेत. जेवढं झालंय तेवढं येते का? पण आता करते का अभ्यास? 10 मध्ये म्हटल्यानंतर तुम्ही या टोकाला बघितला 10. 10 म्हणल्या कोणता असेल रे? सांगा. काय जिल्हा कोणता असेल? अमरावती. सरळ सरळ ना. कोणता आहे? अमरावती. कारण इथं तुम्ही कुठं आहात? ह्या सातपुड्यामध्ये आहात. मग सातपुड्यामध्ये इथं म्हणलं तर कोण असेल 10 मध्ये? अमरावती. आणि इथं म्हणलं तर कोण असेल रे? धुळे, नंदुरबार, जळगाव. तो रिजन असेल त्यातला. धुळे आणि नंदुरबार रिजन असेल त्यातला. लिहिलं ना सगळं? ऍग्रो इकोलॉजी नंबर 19 म्हटलं तर कुठं रे? ए बाबा, कळलं का? आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कळलं? कृषी परिस्थिती की शब्द लक्षात ठेवायचा. ऍग्रो इकोलॉजिकल आलं तर लक्षात ठेवायचं आणि ऍग्रो क्लायमॅटॉलॉजिकल आलं तर देणार. 5 मध्ये कोणते कोणते जिल्हे टाकतात मग? धुळे, नंदुरबार, जळगाव. त्याचा काही भाग फक्त, सगळ्या जिल्ह्याचे जिल्हे नाहीये. पण तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे? 6. सगळ्यांना करू. ठीक आहे, झालं डन प्रत्येकाला? लिहिलं का? नकाशामध्ये, तुमच्या नकाशामध्ये व्यवस्थित हे करा. नकाशा तयार करताना कोऱ्या पेजवर केला तरी चालेल सध्याच्या कंडिशनला. कोऱ्या पेजवर म्हणजे फक्त काय करता येईल अशा पद्धतीने करायचं. मग तुम्हाला फक्त समजलं पाहिजे. बरोबर आहे? इथं साधारणतः एक रिझन म्हणलं तर कशात येतो रे? इथं कोपरा काढला तर इथं फक्त आकडा काय टाकायचा? किती? 11. त्याच्या खालचा 12. इथं असलेला एक छोटासा आहे किती? 10 का 6? किती रे? 10. त्याच्यानंतर इथं 6, इथं आणि वरती असलेला 5. समजलं? व्यवस्थित हे करून घ्या. हा, टाईप करून घ्या. विषय खाल्ला होऊन जाईल त्याचा. म्हटलं तर किती भारतामध्ये? 20. त्यातले महाराष्ट्रात बघा कृषी परिस्थिती विभागामध्ये जर बघितलं तर हवामान कसं आहे सगळ्यात महत्वाचं इकॉलॉजी म्हटलं तर? सांगा. हवामान उष्ण, समशीतोष्ण आणि कसला विभाग आहे हा? वनांचा. आपण परिस्थिती म्हणतो का? वन. इकॉलॉजी. मग इथं महत्वाचं काय आहे? वनांचा विभाग, ज्याच्यामध्ये जमिनी कशा आहे? भारी पोताच्या मध्यम ते खोल. बरोबर आहे? आणि भाग आहे सातपुडा आणि विंध्यांचल. आता सातपुड्यामधला महाराष्ट्रातला रिजन कोणता आहे इथं? कोणता? अमरावती कसा येईल इथं? कोणता जिल्हा? आपण 5 नंबरच्या झोन मध्ये पुढे बघितला होता. 5 नंबरचा झोन असा टोक आहे महाराष्ट्राचा. म्हणजे ज्याच्यामधले कोणते 3 महत्वाचे? धुळे, नंदुरबार, जळगाव. त्यातला नंदुरबार महत्वाचा आहे. आणि इथं विंध्यांचल म्हणलं महाराष्ट्रात का? विंध्यांचल. विंध्यांचल कुठे येतो? मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर प्रामुख्याने कोणता जिल्हा आहे? अमरावती. बरोबर आहे? थोडासा भाग तो पण. त्याच्यानंतर 5 नंबर नंतर महत्वाचा किती नंबरचा आहे? 6 नंबर. 6 नंबर कुठे बघितला होता रे? सांगा. पुढं महाराष्ट्राचा पठाराचा भाग. महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग कोणता झोन व्याप्त म्हटलं तर कोणता? कोणता? इथं आढळणारी मृदा कसल्या प्रकारची आहे? सांगा. कसली आहे? काळी मृदा आहे. लक्षात ठेवायचं. मग जमिनी कशाने बनलेल्या रे? बेसाल खडकापासून. जमिनी उथळ आहे, मध्यम खोल आहे, चुनखडी युक्त आहे. जमिनीचा पोत कसा आहे रे? सांगा. सेंद्रिय द्रव्य जास्त आहे का कमी आहे? योग्य प्रमाणात तिसरा होत नाही तसे आम्लयुक्त सुद्धा असतात. आम्लयुक्त बनल्या तर त्या जमिनीला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? खार फुटी, मीठ फुटी. तिला चोपण मृदा म्हणतात. प्रश्न विचारला त्याच्यावरती. मग याच्यामध्ये मित्रांनो बुलढाणा, जालना, परभणी, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, धुळे, जळगाव सगळ्यांचं येईल का रे? कारण का पठार म्हटलं तर सगळ्यांचं यायला पाहिजे. म्हणून सगळ्यात जास्त व्यापणारा भाग म्हटलं तर कोणत्या झोनने व्यापलाय? किती नंबर? 6 नंबर. कळलं प्रत्येकाला? 5 आणि 6. 5 कुठे आहे मग प्रामुख्याने? धुळे, नंदुरबार, जळगाव. हे 3 जास्त लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यानंतर 6 म्हणलं तर कुठं? महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठारावरती कोणता आहे? 6. त्याच्यानंतर महत्वाचा मित्रांनो 10 नंबरचा झोन. बरोबर? 5, 6 नंतर 10, 11. ते पण लक्षात ठेवा. कधी कधी काय होते सगळं पाठ होईल, सगळं होईल आणि नंतर ते नंबरिंग विसरून जायचा. मग 3, 4, 7, 8, 9 असं काहीतरी वेगळं झालं तर अवघड होईल. नंबरिंग लक्षात ठेवायचं. 5, 6, 10, 11, 19 विसरल का? आयोग सुद्धा सोपा आहे. आयोगाने सोपा विचारला. किती विचारला? 19. आता माहिती असल्याशिवाय जमल का?
ते माहिती असायलाच पाहिजे, म्हणून नंबरिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कळलं? 10 मध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये सुद्धा मध्यम खोल ते खोल काळ्या जमिनी असतात. बरोबर आहे. अल्कलीयुक्त चुनखडीच्या आणि भेगाळणारे आढळतात. मग या एरिया कुठे येईल 10 नंबर म्हणलं तर जिल्ह्यांमध्ये? सांगा कोणता? 10 अमरावती. अजून 10 नंबर कुठे बघितला होता? इथं 10 होता, नंतर इथं 11 होता आणि इथं किती होता? मग 10 नंबर कुठे यायला पाहिजे? कोणत्या पर्वत रांगेचं बघितलं होतं आपण? सातपुडा. मग सातपुडा महाराष्ट्रातल्या ह्या रांगेत म्हणलं 10 नंबर मध्ये इथं कोणता जिल्हा आहे? आणि प्रामुख्याने जर बघितलं तर इथं वैनगंगेचं खोरं बघितलं होतं. तिथं जिल्हे येणारे कोणते कोणते येऊ शकतात? त्यात भंडारा येईल का? गोंदिया येईल का? नागपूरचा काही भाग येईल का? तर यायला पाहिजे. बरोबर आहे का? भंडारा, गोंदिया, नागपूरचा भाग. नंबर किती यायला पाहिजे? 10. त्याच्यानंतर 11 नंबरच्या झोन मध्ये जर बघितलं मित्रांनो आपण तर 11 नंबरच्या झोन मध्ये कोण यायला पाहिजे रे? गडचिरोलीच्या पूर्व भाग. पण खूप सारा आहे का? खूप सारा आहे का? अगदी छोटासा डॉट आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक जिल्हा. आळस देऊ नको. कळलं का? तोंड मूळ खाली गुतव आणि हे कर. समजलं? पूर्व भागाचा समावेश. मग गडचिरोलीचा पूर्व भाग म्हणल्यावर कशा द्यायला पाहिजे? कशा नंबरच्या? कोणत्या नंबरच्या? 11 नंबर. ओके. सो 12 नंबर मध्ये कोण यायला पाहिजे रे? जिथं जमिनी कशा आहेत? तांबूस आहे, जांभ्या प्रकारच्या आहेत. बरोबर. जांभ्या प्रकारचा म्हणलं तर कोणता जिल्हा असेल? थोडासा गडचिरोलीचा पूर्व भाग. कोणता? पूर्व भाग. त्याच्यानंतर जमिनी भरड पोताच्या असल्यामुळे जलधारण क्षमता कशी आहे? कमी आहे. आम्लयुक्त पण आहे आणि विम्लयुक्त चुनखडी विरहित असतात. बरोबर आहे. धूप मोठ्या प्रमाणात होते. कारण काय रे धुपीचं इथलं? सांगा ना. धूप मोठ्या प्रमाणात होते या भागात. आता कोण सांगते मला ऑनलाईन वाले? धूप 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 मोठ्या प्रमाणात होण्याचं कारण पावसामुळे धूप नाही होत जास्त. ते कारण नाही किरकोळ कारकोळ. कसलं? चंद्रपूरमध्ये काय चालतं रे? हा काय चालतं? जंगलतोड चालते. अरे सर्वात जास्त खनिज संपत्ती अख्ख्या महाराष्ट्र पुढे एकवटली आहे. चंद्रपूरमध्ये एकवटली. म्हणजे चंद्रपूरमध्ये खनिज काढायसाठी काय केलं जात असेल? मोठ्या प्रमाणामध्ये खाणी आहेत. खनन कार्य मोठ्या प्रमाणात चालतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे झाडं पण तोडावं लागतात का? सगळ्या गोष्टी. पावसाचं पण प्रमाण जास्त आहे का? आहे. तर सगळ्या गोष्टींमध्ये मित्रांनो इथं मोठ्या प्रमाणात काय होते? जमिनीची धूप होते. मायनिंग चालतं का नाही जोरात? सगळ्यात जास्त मायनिंग चालतं. बाकी जमिनी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मग चंद्रपूर आणि गडचिरोली. बघा 5 मध्ये कोण कोण यायला पाहिजे? धुळे, नंदुरबार, जळगाव. अमरावतीचा काही भाग येऊ शकतो त्याच्यामध्ये सातपुडा रेंजेस मधला. बरोबर आहे का? त्याच्यानंतर 6 नंबरचा झोन. 6 मध्ये कोण आहे? महाराष्ट्र. विसरायचं आहे. महाराष्ट्र पठार सर्वाधिक भाग व्यापणारा झोन कोणता आहे? कोणता आहे? 6. कोणता आहे? 6 नंबरचा झोन विसरायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 10 नंबरचा झोन कुठे येतो बघ? अमरावती. आणि आणखी प्रामुख्याने थोडे जिल्हे म्हणलं तर 2 नागपूर, भंडारा, वैनगंगेचं खोरं. लक्षात ठेवायचं. कोणती नदी? आता वैनगंगा कुठून वाहते सांगण्याची गरज आहे का? हा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्रामुख्याने बघितलं तर 11 नंबरचा झोन गडचिरोलीचा पूर्व भाग. गडचिरोलीचा पूर्व भाग म्हणजे कोणत्या झोन मध्ये? त्याच्यानंतर मित्रांनो 12 नंबरचा झोन. त्याच्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली. चंद्रपूर आणि गडचिरोली म्हटलं तर कोणत्या याच्यामध्ये? 12 नंबरच्या. क्लिअर का इथपर्यंत? आणि शेवटचा राहिलेला कोणता मग राहिला? 19 नंबरचा. मग 19 नंबरचा झोन कुठे येईल रे? कुठे येईल? कोकण. कोकणामध्ये कोणता यायला पाहिजे? मग ज्या जमिनी कोकणामध्ये आढळतात तो कोणता झोन आहे? 19. मग जमिनी कशा आहे रे? तांबड्या आणि जांभ्या प्रकारचा आहे. जलधारण क्षमता कशी असते यांची? कमी असते. सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कसं रे यांचं? तांब्या मृदेचं कमी असतं जास्त? सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी. परिणामी सुपीकता कमी. थर कसे याचे? कमी जाडीचे. का बरं कमी जाडीचे थर आहे? कंटिन्युअस मृदेचे वरचे थर राहत आहेत का? काय होत आहेत मग? वरचे थर वाहून जात आहेत. लक्षात ठेवायचं. ती कोणती मृदा आहे? इथं मग जांभ्या प्रकारची मृदा आहे. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते का? पण आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला होता मागच्या कंबाईला. त्याच्या मागच्या कंबाईला प्रश्न आला होता की महाराष्ट्रामध्ये मृदा धूप हे महत्वाची समस्या नाही. विधान बरोबर राहील का? काय राहील? समस्या आहे का नाही? मग समस्या दिसते का आपल्याला? दिसते. मग कोणत्या रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात दिसते? कोकणामध्ये दिसते. अजून कुठे दिसते? मग पूर्व विदर्भात दिसते का? दिसते. लक्षात ठेवायचे. याच्यावरती पण आयोगाचा प्रश्न विचारलेला आहे. बाकी मित्रांनो आंबा, काजू महत्वाची फळपिके येतात तर या रिजन मध्ये. आणि रिजन मध्ये म्हणलं तर झोन कोणता आहे? 19. आणि क्षेत्र कोणतं आहे? कोकण. जिल्हे म्हणलं तर येतील का सगळे जिल्हे त्याच्यात? पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येईल का? सगळ्याच्या सगळे यायला पाहिजे. ओके. आयोगाचा प्रश्न चुकल का? आता परत आला तर 10 नंबरचा झोन कुठे येतो मग? महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या झोन मध्ये येतं? कोणत्या? म्हणजे कधी माहितीये का? फक्त आपल्याला ते माहिती पाहिजे. नाही तर आयोगाचा वन लाईनर प्रश्न आणि असे प्रश्न तयार होतात की कृषी परिस्थिती किंमत त्याच्यामध्ये साधारणतः नंबर इकोरिजन नंबर 6 मध्ये खालीलपैकी महाराष्ट्रातल्या कोणत्या विभागाचा समावेश होतो? बरोबर. किती मग? दख्खन पठार. बरोबर आहे. असा पण प्रश्न जाऊ शकतो. ही वरती तोच खालचा मटेरियल वरती घेऊन की दख्खनचं पठार कोणत्या रिजन मध्ये येतं? बरोबर. कोकण रिजन कोणत्या रिजन मध्ये येतं? चंद्रपूर गडचिरोली कोणत्या रिजन मध्ये येतं? गडचिरोलीचा पूर्व भाग कोणत्या रिजन मध्ये येतो? सातपुडा वैनगंगेचं खोरं कशामध्ये येतं? धुळे, नंदुरबार, जळगाव कोणत्यामध्ये येतं? कोणत्या? बरोबर. मनाला डोक्याला चालना द्या आणि तुमच्या मनात तो नकाशा क्लिअर झालाय का बघा एकदा. प्रत्येकाचं झालंय का? हे अवघड आहे सगळे टॉपिक तसं बघितलं तर, पण हे सगळ्यात सोपे पण आहे. फक्त आपण करत नसल्यामुळे ते अवघड असतात. कळलं का? लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये बाकी वेगळं काही नाही आलं तरी चालते. फक्त तुम्हाला झोन कळले पाहिजे. संपला विषय. सेम अॅग्रो क्लायमेटॉलॉजिकल झोनच्या बाबतीमध्ये भारतात किती आहे? डोक्यात झाले. भारतातील किती आहे? किती आहे? 15. त्यातले महाराष्ट्रात तांब्या मृदेचा तांबा मृदा विरहित. बरोबर आहे. त्याच्यानंतर शेजारी लगेच त्याला घाट. त्याच्यानंतर ट्रान्झिशन झोन. मग झोन 2 पेक्षा जास्त पावसाचं प्रमाण आहे का? उंची जास्त की कमी? पूर्वेकडे जाताना तिथून पावसाचं प्रमाण, पश्चिमेकडे जाताना पावसाचं प्रमाण उताराला दिसतं का? सह्याद्रीच्या पश्चिमेकडच्या उताराला दिसतो ट्रान्झिशन झोन 1. कोणत्या? मावळ रिजन ट्रान्झिशन झोन 1 मध्ये यायला पाहिजे का? येतो का? लक्षात ठेवायचं आलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रामुख्याने जर आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्राचा समावेश त्याच्यामध्ये होतो.
पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्राचा समावेश त्याच्यामध्ये होतो. बरोबर आहे का? निश्चित पर्जन्याचा विभाग मध्य महाराष्ट्रामध्ये येतो. येतो का मराठवाड्यामध्ये? येतो. मॉडरेट झोन मध्ये यवतमाळ, अमरावती जिल्ह्याचा काही भाग आणि इतर जिल्हे येऊ शकतात. बरोबर येईल का? येईल का? आणि मग गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे प्रामुख्याने बघितलं कोणत्या झोन मध्ये? जास्त ते जास्त मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यामध्ये, ज्याच्यामध्ये तांबूस आणि कसली मृदा आहे? तांबूस आणि तपकिरी पिवळसर मृदा आहे. लक्षात ठेवायचं, आपल्याला कळलं पाहिजे. समजलं? या झोनवरती मित्रांनो थेटपणे प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. ओके, जमलं प्रत्येकाला? प्रश्न चुकल का आता यश आल्यावर? हा प्रश्न येणार आहे भविष्यामध्ये, तर ते चुकू नका. हा प्रश्न आला होता. पहिली स्टेटमेंट सांगायचं मला फक्त. महाराष्ट्राच्या शेती संदर्भातली विधाने पहा. हे बाहेर ऑनलाईन वाले सगळे स्टेटमेंट सोडवा. झाले आता सगळं बऱ्यापैकी. बघा बघा व्यवस्थित. मृदा धूप ही शेती पुढील गंभीर समस्या नाही. बरोबर आहे का? आहे का रे गंभीर समस्या? स्टेटमेंट, नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते. बरोबर आहे का? अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत. बरोबर आहे का? आणि त्या क्षारयुक्त झालेल्या जमिनींना आपण काय म्हणतो? कसली मृदा? पण मग खारपुटी म्हणता यायचं नाही त्यांना? क्षारयुक्त म्हणता यायचं नाही का? म्हणता येतं का? लक्षात ठेवायचं. मग आता खारपुटी वनांच्या संवर्धनाच्या संदर्भात कोणता प्रकल्प सुरू केलाय? कोणता? लिस्टीचा लॉंग फॉर्म सांग मला. हा, एक माहिती फक्त एम मधला मँग्रोव्ह असेल, बाकी काय जाऊ दे तिकडे. वाचा, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता आयोगाचा वेगळा पॅटर्न आहे. म्हणजे रिसेंटली के फोन वरती प्रश्न विचारला होता. के फोन काय माहिती का? केरळचा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. त्यातला ओ म्हणजे काय असं म्हणते ते. हा, फक्त ते कधी कळलं नाही. एक म्हणलं काय असेल? काय असेल? फायबर असेल. कारण हे कधी कळेल आपल्याला? ओटीटी प्लॅटफॉर्म आहे कळल्यावरती कळेल. कारण पर्याय बघितलं आपल्याला लगेच कळेल. हे के म्हणलं कोण असेल? केरळाचा. एफ म्हणलं काय असेल? फायबर. ओ म्हणल्यावर ऑप्टिकल. आणि हे एन म्हणल्यावर काय असेल? नेटवर्क. हे फक्त कधी कळू शकतं? अभ्यास असल्यावर. नाही तर कसं सगळं सारखं वाटतं. एकदा आयोगाने बघा कसा अमेरिकेबरोबर तर महाराष्ट्राने करार केला, भारताने करार केला होता लिमो अग्रीमेंट. कोणता अग्रीमेंट? लिमो. आता लिमोचा लॉंग फॉर्म विचारला. कळलं? इस्रोचा लॉंग फॉर्म आयोगाने विचारलेला आहे. यावर तुमचं एलपीसी आहे ना? हा, उखाजा धोरण, खाऊनजा धोरण. हा, तर ते सुद्धा धोरण आयोगाने लॉंग फॉर्म विचारले पेपरला. मग तुमचं काम काय? या गोष्टीवरती पण फोकस. करंटचा अभ्यास करताना आपण गोष्टी फोकस करत चाल. आणि आयोगाचा आताचा पूर्णपणे जर बघितलं तर पूर्ण फॅक्च्युअल आहे. डायरेक्ट वन लाईनरला बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला असा कार्यक्रम. हा, म्हणजे डायरेक्ट उत्तर काय आलं पाहिजे? म्हणलं की ताक ओळखता आलं पाहिजे. मग म्हणलं की मामा ओळखता आला पाहिजे. कळलं? राहील लक्षात? हा, मग म्हणलं काय ते तुम्ही तुमचं बघा. हा, काय उत्तर येईल मग याचं? मग मित्रांनो एक नंबर उत्तर यायला पाहिजे. ओके, सो आता मृदा धूप म्हणजे काय मित्रांनो? सगळ्यात महत्वाचं आहे. काय होतं रे मृदा धूप म्हणजे? आपल्या बेसिक भाषेत समजून घ्या. काय त्याच्यात सायंटिफिक लँग्वेजची गरज नाही. काय होते मृदा धूप म्हणजे? काय होते? जमिनीचं काय होते? थर वाहून जाते. बरोबर आहे का? भूपृष्ठावरील बाह्य शक्तीच्या कारकामुळे मृदेचे वरचे थर नाहीसे होऊन आतील खडकांचे थर उघडे पडतात. त्याला मृदेची धूप असं म्हणतात. बरोबर आहे का? मग ही मृदेची धूप कशामुळे होऊ शकते रे? कशामुळे होऊ शकते? अति पाऊस पडला तर होते का? तुम्ही कधी बघितले का धूप आपली इथं? लय पाऊस आला, मोकार पाणी निघालं तर नळ्या पडतात. धूपच का ती सुद्धा? वरचा थर वाहून जातो का? खडक उघडे पडतात का? बघितलं असेल कधी कधी. असं जर तुम्ही घर बघितलं असेल डोंगराच्या कडला असेल तर तुम्ही अशा नळ्या वाहताना बघितलं असेल. खोल जातात तर ते नळ्या होतात की नाही? ते एक प्रकारचं काय आहे? इरोजनच आहे. म्हणजे मृदा धूप आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे भूपृष्ठावरचा मित्रांनो म्हणजे काय? बाह्य शक्तीचं कारण. मग बाह्य शक्तीमध्ये कोणत्या कोणती शक्ती असतील? पाकिस्तान, अफगाणिस्तान. मग बाह्य शक्ती प्रभावी होती ना तिथं. काय? हा, सगळ्यात क्रियाशील याच्यामध्ये कोणता आहे? पाऊस. कोणता आहे सगळ्यात क्रियाशील? हवामानामध्ये पण सगळ्यात क्रियाशील कोण आहे? पाऊस. पर्जन्य सगळ्यात क्रियाशील आहे. कारण ते काय करते मित्रांनो? थरच्या थर वाहून नेण्याचं काम करते. दुसरा प्रभावी घटक आहे वारा. बघितला कधी वारा? वारा बघितलाय का? अनुभवलाय म्हणायचं. बघितला नसेल. हा, बघितला असेल. तुम्ही वावटळ आल्यानंतर ते गोल गोल करायचे बघा त्याच्यात जाऊन. जायचे का नाही? होते जा डोळ्यात असं असं करायचे. पण जायचे ते, कारण गोल गोल फिरायला. बघितलंच नाही तसलं काय? आपला जन्म झाला ना गावाकडे, नाही झाला? सिटीत तसले काय वादळ येत नाही? येतात का? नाही येत तसलं काय? येते का? गोल गोल फिरताना प्लास्टिक उडताना बघितलं वरती असं जाताना? नाही बघितला कचरा बिचरा. लक्षात ठेव. बरोबर आहे. मृदा धूप म्हणलं तर मित्रांनो प्रामुख्याने काय आहे? मृदेचे वरचे थर नाहीसे होतात. मग कशामुळे नाहीसे होतात? ते प्रामुख्याने बाह्य कारकांमुळे होतात. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये पाऊस असेल, वारा असेल, ते तापमान सुद्धा असेल, या सगळ्या गोष्टींमुळे. पण ज्याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने जर बघितलं तर त्याच्यानुसार महाराष्ट्राचे 3 विभाग केले जातात मृदा धुपेच्या संदर्भात. मग सर्वात जास्त धूप महाराष्ट्रात कुठे होत असेल? कुठे होत असेल? सगळ्यात महत्वाचं सह्याद्रीचा विभाग. बरोबर आहे का? सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगर रांगा, सह्याद्रीचा पश्चिम उतार, दक्षिण महाराष्ट्रातील नद्यांची खोरी आणि दक्षिण कोकण हा मित्रांनो सर्वात जास्त धूप होण्याचा विभाग आहे. कोणता? महाराष्ट्रामध्ये मृदा धूप ही समस्या नाही का? बघा पहिलं स्टेटमेंट काय होतं? महाराष्ट्र पुढील समस्या म्हणलं तर मृदा धूप नाही का? आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने मध्यम धूप म्हणलं तर मध्यम धूप कुठे मित्रांनो? तापी पूर्ण कोरा असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातील सातपुड्याच्या डोंगर रांगा असतील, ज्या कमी उंचीच्या आहेत. कसल्या आहेत? कमी उंचीच्या. जास्त उंचीच्या मध्ये काय असणार आहे मित्रांनो? धूप म्हणलं तर जास्त होणार आहे. बरोबर बघितलंय का? कोणत्याही कारणामुळे ती धूप होत असेल. आणि कमी धूप म्हणलं तर कुठे मित्रांनो? मराठवाड्याचा पूर्व भाग, कारण इथं पर्जन्याचं प्रमाण कसं आहे रे? आणि विदर्भाचा पश्चिम आणि मध्य भाग. सो साधारणतः लक्षात ठेवा. याच्यामध्ये जास्त काही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पण मृदा धूप महाराष्ट्राच्या समोरील महत्वाची समस्या आहे की नाही? तर ती आहे. बरोबर आहे. आता मृदा धुपेचे होणारे परिणाम काय काय आहेत? सगळ्यात महत्वाचं काय होतं रे? वरचा थर वाहून गेल्याने जमिनीची जलधारण शक्ती आणि उत्पादन शक्ती कमी होते. बरोबर आहे का? आहे का? जलधारण करण्याची क्षमता म्हणजे काय? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. बरोबर आहे का? वरचा थरच मोठ्या प्रमाणात वॉटर होल्डिंग करतो का? आता वरचा थर जर वाहून गेला तर काय होणार आहे? साहजिकच खडक उघडा पडणार आहे. मग त्याच्यामध्ये मित्रांनो जे काही पाणी मुरणार आहे ते मुरणार आहे का? आहे का? जलधारण क्षमता काय होणार आहे? कमी होणार आहे. मग याचा डायरेक्टली इफेक्ट कशावरती होतो रे? कशावरती होतो? उत्पादन क्षमतेवरती होतो. बरोबर आहे का? कारण मृदेच्या वरच्या थरातच कोण वाढतं रे? कोण वाढतं? वनस्पती जर वरच्या थरात वाढल्या नाही तर त्याच्यामध्ये उत्पादन
मिळणार आहे का चांगलं? मग डायरेक्टली इफेक्ट कशावरती होतोय? उत्पादन क्षमतेवरती होतोय. अरे बघितलं कधी मृदा थर वाहून बिहून गेल्यावर? कधी कधी बघा एखाद्याचं नाला असेल आणि त्याच्या खाली जमीन असेल, नाल्याचा नाला फुटला आणि त्याची सगळी जमीन वाहून जाते. बघितलं कधी असं? नाही बघितलं का? बघितलं असेल तर लक्षात ठेवा. बाकी उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे जमीन नापीक होते, बरोबर आहे का? आणि जमिनीमध्ये पाणी मुरण्याला प्रतिबंध, त्यामुळे भूगर्भातली पाण्याची पातळी काय होते मित्रांनो? कमी होते, बरोबर आहे का? त्याचबरोबर पाण्याच्या साठवण क्षमतेवरती सुद्धा मित्रांनो याचा काय होतंय? डायरेक्टली परिणाम होते. सो मृदा धूप म्हणजे काय हे प्रत्येकाला माहित पाहिजे. कळलं? राज्यसेवेला वगैरे जास्त प्रश्न आहे, आपल्याला एखादा अर्धा प्रश्न कधीतरी येतोय, बरोबर? मग मृदा धुपीच्या संदर्भामध्ये मित्रांनो प्रामुख्याने काहीतरी उपाययोजना असतील तर ती कारण महत्वाची पहिल्यांदा. तर काय काय कारण होऊ शकतात रे? जमिनीचा तीव्र उतार. मग जमिनीचा जर उतार तीव्र असेल तर मृदा धूप कशी होईल? कशी होईल? काय होतं रे उताराला? मग पाणी वाहून जातं. मग पाणी वाहून झाल्यामुळे काय होते? मातीचे थर सुद्धा त्याच्याबरोबर वाहून जातात. दुसरं म्हणताय की मुसळधार पर्जन्य होते का? मुसळधार पर्जन्य कारणीभूत आहे का मृदा धुपेला? आहे का? तुम्ही बघितलं असेल कधी कधी बघा, असं डोंगरावरून वाहताना ते ओघळ बघितले असतील मोठमोठे, आणि त्याच्यामध्ये काय होतात मित्रांनो? मग अशा चरी पाडते का नाही ते? सर पाडताना बघितलं असेल ना तुम्ही, खोल करते गळ, तशा पद्धतीचं मुसळधार पर्जन्य. वृक्षतोड आणि जंगल तोड सुद्धा मित्रांनो मृदा धुपेचं कारण. याच्यामुळे काय होत असेल? वृक्ष तोडल्यामुळे कसं मृदा धूप होते? वृक्ष काय करतायत? जमिनी घट्ट धरून ठेवण्याचं काम करतात, आणि तेच झाड जर आपण तोडून टाकलं तर काय होणार आहे? मुळे काय होणार आहे? ढिलं होणार आहे, माती काय होणार आहे? सुट्टी होणार आहे, आणि ती काय होऊन जाणार आहे? लॉस होऊन जाणार आहे, वाहून जाणार आहे. तो वृक्षतोड आणि जंगल तोड. त्याच्यानंतर मृदांचं स्वरूप सुद्धा येईल का याच्यामध्ये? कसं येईल मृदांचं स्वरूप? सांगा. काही मृदा कशा असतात मित्रांनो? घट्ट असतात, बरोबर आहे का? आणि काही असतात कशा? तुलनेने कमी घट्ट असतात. मग वालुकामय मृदा आणि बारीक अशी एकदम बारीक रेताड मृदा असेल छोटीशी, हा कोयत्यासारखी, मग वाहून जाणाऱ्याचं मृदाचं प्रमाण कोणाचं जास्त असेल? वाळूकाही जी सुट्टी असते, वारा कोणाला वाहून नेईल? वाळू नेईल. बारीक असेल ती जाणार ना वरचं थर वाहून. मग मृदांचं स्वरूप सुद्धा येईल का याच्यामध्ये? पूर्णांचा जास्त वापर. पूर्ण माहितीये? पूर्णांमध्ये तुम्हाला बघितलं होतं. मग पूर्णांमध्ये काय काय असतं जास्त? जनावर काय करतायत? काय चरतात? नुसती चरतात का ते? शिंगाने माती उकरतात का नाही? दुसरी खुराने माती उकरतात काय? याच्यामुळे पण मृदा धूप होते का? आणि ती मृदा सुट्टी करण्याचं काम करते ना, ढिली करतात ना, आणि त्याच्यामुळे काय होते? मोठ्या प्रमाणामध्ये मृदा धूप होते. लक्षात ठेवायचे, सगळं महत्वाचं ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर जमीन मशागतीच्या अयोग्य पद्धती माहिती तुम्हाला? आता समजा मित्रांनो उतार असेल, आणि उताराला कसली नांगरट करायला पाहिजे रे? सांगा. उताराला जर तुम्ही उभी नांगरट केली, आता समजा उतार असेल आणि इकडे उभी नांगरट केली, तर पाऊस पाणी वाढल्यानंतर कसं वाढणार आहे रे? असं वाढणार आहे का नाही? साहजिकच याच्याबरोबर काय वाहून जाणार आहे मग आपली? पण त्याच जागी जर आपण उताराला आडवी नांगरट केली तर आडव्या नांगरटीचा काय परिणाम होतोय? हे पाणी इथं अडलं जाते का? हे पाणी इथं अडलं जाते, म्हणजे मृदा लॉस होणार आहे का रे? सॉइल लॉस होणार आहे का? इरोजन होणार आहे का? नाही. मग मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचे मशागतीच्या सुद्धा अयोग्य पद्धती आहे. हा, गावाकडचा एखादा डायरेक्ट ड्रायव्हर झालाय आणि त्याला काहीतरी नांगरता येते तसला घेऊन जायचा नाही. हा, नाही तर ते बरोबर दिलवाले पिक्चर मध्ये गाणी लावणार आणि जसं मिळेल तसं वाटणार नुसतं, बरोबर आहे? बघितलं ना ट्रॅक्टरवाला? आता लक्षात ठेवायचं, जमीन मशागतीच्या कसल्या मित्रांनो? अयोग्य पद्धती. मग अयोग्य पद्धती, मग याच्यावरती उपाय काय आहे? आडवी नांगरट, बरोबर आहे का? मृदा संधारणामध्ये याच्यावरती उपाय काय कोणता आहे? आडवी नांगरट. मग वृक्ष तोडावरती उपाय कोणता आहे? वृक्षारोपण, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवायचं. बाकी भटकी किंवा स्थलांतरित शेती, भटकी किंवा स्थलांतरित शेतीमध्ये पण मृदा लॉस होतो का रे? मृदा धूप होते का? काय केलं होतं भटक्या शेतीमध्ये? आपण सांगितलं होतं स्लॅशिंग आणि बर्निंग टेक्नॉलॉजी. मग इथं प्रामुख्याने कल्टिवेशन करताना काय केलं होतं? पहिल्यांदा वृक्षाची ती जागा सिलेक्ट केली जाते, बरोबर? वृक्ष जागा सिलेक्ट केल्यानंतर ती झाडं काय केली जातात? कट केली जातात. मग ती जागा जाळली जाते, ती भुसभुशीत केली जाते, तिथं शेती केली जाते, आणि मग शेती केल्यानंतर काही काळ शेती केली जाते, जोपर्यंत त्याच्यामध्ये उत्पन्न मिळते तोपर्यंत उत्पन्न घेतलं जातं, आणि त्याच्यानंतर ती जागा काय केली जाते? सोडून दिली जाते, परत पुढची जागा. मग आता जी जागा मित्रांनो त्यांनी वापरली आहे ती कशी झाली? नापीक झाली किंवा मोकळी झाली, बरोबर आहे? मग तिच्यामध्ये मृदा धूप होणार आहे का? त्या जागेच्या होणार आहे 100%. नंतर ते काय करतात? परत पुढे गेल्यानंतर परत तीच टेक्नॉलॉजी झाडं काय करतात? कट करतात, परत एकदा शेती. म्हणजे ते कसं आहे, प्रामुख्याने बघितलं तर उत्पादन क्षमता कमी होत जाते, बरोबर आहे ना त्याची, आणि नंतर ती नवीन जागा सिलेक्ट करतात. त्याच्यामुळे इथं सुद्धा मृदा धूप होते का? मग होते का? कारण विचारतात आपल्याला 1 2 3 4. त्याच्यानंतर जोरदार वारे आहे का रे? आहे का जोरदार वारे? तुम्हाला माहित असेल चीन आणि मंगोलिया ऐकले का? लोएस मृदा ऐकले का? लोएस मैदान ऐकलेत का? ही लोएस मैदान कशामुळे तयार होतात? कशामुळे? या जोरदार वाऱ्यांमुळे तयार होतात. एका ठिकाणची माती काय करतात? ते वाऱ्याने वाहून नेतात आणि दुसऱ्या एखाद्या ठिकाणी काय करतात? डिपॉझिट करत असतात. सो जोरदार वारे सुद्धा मृदा धुपेचं कारण आहे. तुम्ही बघितलं असेल, बारीक सुटी पातळ थर असेल वरच्यावर, तर जास्त जोराचा वारा आल्यानंतर ती माती उडते का रे? उडते का? ती सुद्धा मृदा धूप आहे का? 100% मृदा धूप आहे. जोरदार वारे सुद्धा त्याच्यामध्ये यायला पाहिजे. येस. त्याच्यानंतर नद्यांना पूर आणि भूप्रदूषण, बरोबर आहे का रे? नद्यांना पूर आले तर ते सुद्धा मातीचे थर उडवतात का? उडवतात का? भरपूर सारे. जास्त जोराचा जर पाऊस आला त्याच्यामुळे पूर आला तर पुराच्या पाण्याबरोबर काय वाहून जातं? माती वाहून जाते का? मृदा वाहून जाते का? मग मृदा धुपेचं कारण नद्यांना पूर येऊ शकतो का? येऊ शकतं का? त्याबरोबर भूप्रदूषण पण आहे का रे? भूप्रदूषणामध्ये काय काय असतं? वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात, बरोबर आहे का? तशा प्रकारचं पाणी वगैरे जमिनीवरती सोडल्यानंतर लॉस होतो का? होतो का? प्रत्येकाला कळते का बाबांनो? आडव्या नांगरटीमुळे शेतात पाणी साठून पीक जळून जाते, पण त्याच्यामुळे आपण सॉइल लॉसचं कारण बघतोय. बऱ्यापैकी होत असते, पण एवढं पण नाही होत ना. कळलं? लक्षात ठेवा. ओके. सो नद्यांना पूर आणि भूप्रदूषण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जमिनीचा अयोग्य वापर सुद्धा येईल का याच्यामध्ये? येईल. आणि महत्वाचं म्हणजे पाळीव प्राणी. पाळीव प्राणी काय करतात रे? वाळू बघितलं का? कुत्र बघितलं असेल ते काय करतं? त्याच्यापाशी लाड बसा, हा, मग ते बरोबर माती उकरते, ते अंगावर टाकून तुमच्या. बघितलंय का? अरे पाळीव प्राणी सुद्धा मित्रांनो माती उकरतात. तुम्ही बघा, कधी कधी कुत्र काय करतं? अंगणामध्ये खड्डे करत असते का? त्याच्यामुळे मृदा लॉस होते का? तुम्ही वावरामध्ये आपलं कुत्र घेऊन जा, हा, वावरात गेल्यानंतर कुत्र काय करतं रे? खड्डे करतंय ते उकरून. आहे का पाळीव प्राणी? तुमचं मांजर खड्डा करताना बघितलं कधी? नाही. अशी बरेचसे आहेत. कळलं? पाळीव प्राणी सुद्धा मित्रांनो काय करतायत? म्हणजे मृदा धुपेला कारणीभूत ठरतात, हे लक्षात ठेवायचं. कळलं का बाबांनो? प्रत्येकाला कळते का?
मृदा धुपेच्या कारणांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जमीन मशागतीच्या अयोग्य पद्धतीने येईल का त्याच्यात मग कारण? हा, वृक्षतोड येईल का जमीन मृदा धुपेचं कारण? जोरदार वारे, मुसळधार पर्जन्य, सराव पूर्णांचा अतिवापर येईल का? लक्षात ठेवा. ओके. आता दुसरा महत्वाचा मित्रांनो मृदा संधारण. बरोबर आहे का? मृदा धूप झाल्यानंतर तिचं संधारण करणं गरजेचं आहे का रे? बरोबर आहे का? मृदा संधारण म्हणलं तर बघा, मृदेची धूप होण्यापासून रोखणं, तसेच तिच्या पोषण क्षमतेमध्ये वाढ करणं, थोडक्यात तिला मूळ ठिकाणी कायम ठेवून तिची उत्पादन क्षमता टिकून ठेवणं, याला म्हटलं जातं काय? मृदा संधारण. आणि मग मृदा संधारण करण्यासाठी मित्रांनो शासन सगळ्यात महत्वाची योजना अवलंबतं किंवा सगळ्यात महत्वाचं हे करतं ते म्हणजे काय? वृक्षारोपण. बरोबर आहे का बाबांनो? केलं जातं का वृक्षारोपण? आपल्या इकडचं वृक्षारोपण खतरनाक असते. त्याच खड्ड्यामध्ये पुढच्या वर्षी झाड असते, माहिती आहे ना? मागच्या वर्षी ज्या खड्ड्यात झाडं लावली त्याच खड्ड्यामध्ये परत एकदा झाडं लावली जातात. 13 लाख वृक्ष मित्रांनो आपण लावले होते युती सरकारच्या काळात. त्याच्या पुढच्या वर्षी आपण किती लावले होते? 13 लाख नाही 13 कोटी. त्याच्यानंतर 19 कोटी लावले होते. पण खड्डे तेच होते, झाडं नवीन होती का? भविष्यात तसंच आहे. म्हणजे खड्डा तोच असतोय. बरोबर. म्हणजे तुम्ही बघा बऱ्याच लोकांनी, म्हणजे आमच्या गावात सुद्धा मी माझ्यावर सांगतो, बरं बघा महिलांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं गावातल्या, काय झाडं लावण्याचं. झाडं बिडं सगळी नर्सरीमधून उपलब्ध झाली त्यांना. झाडं कशी लावत होती डोंगराला? खुरप्याने उकरलं जेवढं सापडलं तेवढं, नाही तर दगड लावत होते कडकडाने. ती झाडं टिकणार आहे का? अशा पद्धतीने झाडं लावलेली होती. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे वृक्षारोपण सगळ्यात महत्वाचं आहे मृदा संधारणासाठी. बरोबर. 4-5 लोक एकत्र येतात आणि 7-8 लोकांसोबत फोटो काढतात. ते तर पहिल्यापासून आहे. हा, स्वच्छता मोहीम कशी राबवली जाते? कुणीतरी हातात खराटा घ्यायचा, कचरा फक्त टाकायचा, झाडताना फोटो काढायचा, संपलं झालं. आहे ना? फोटो प्रेमी असतात ना काही जण, फोटो जीवी. हा, ए बाबा काही पण नको म्हणू. हा, कोणाची नावं नाही घ्यायची, नावं नाही विचारायचं, असतात ना बरेच लोक. हा, त्यांना जाईल. समजलं? मृदा धूप कळली का बाबांनो? तर मृदा, त्याच्यानंतर आवरण पिकांचा वापर. आवरण पिकं म्हणजे काय? कव्हर क्रॉप. कव्हर क्रॉप म्हणजे काय करतात कव्हर क्रॉप? मग बघा, जर तुम्ही भुईमुग बघितलाय का? भुईमुग काय होतो? पसरतो. पसरणारी पिकं बघितली का? चवळी, मटकी बिटकी बघितली का? हे काय करतात? जमिनीला कव्हर करून घेतात. बरोबर आहे का? आणि मग कव्हर केल्यामुळे काय होतं रे मृदेला? एक प्रकारचं कव्हरिंग प्राप्त होते. त्याच्यामुळे काय होते? मृदा धूप होत नाही किंवा कमी होते. सगळ्यात महत्वाचं काय आहे? आवरण पिकांचा वापर. आवरण पिकं म्हणजे मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या फॅमिलीमधली पिकं येतात सांगते कोणाला? कोणते? लेग्युमिनसची फॅमिलीमधली पिकं येतात. लक्षात ठेवायला या कुठेतरी साईटला येईल पेपरला प्रश्न. तुम्हाला माहित असेल आपण पिकांची फेरपालट पण करतो का? हा, सुपीकता टिकून ठेवण्यासाठी. मग ग्रामीणची घेतल्यानंतर त्याच्यानंतर कोणती घेत असतो? लेग्युमिनसची फॅमिलीची पिकं घेत असतो. मग समजा त्याच्या मुळांवरती काय असतात? गाठी असतात. ते काय करतात? नायट्रोजन फिक्सेशन करत असतात. तर तशा पद्धतीने सुद्धा मृदेची सुपीकता टिकवण्यासाठी, मृदा संधारणासाठी तर ते सुद्धा वापरलं जातं. त्याच्यामध्ये पिकांची फेरपालट सुद्धा येईल. गाई म्हशी शिंगाने उकरतात. उकरत नाही का शिंगाने? मग ते लक्षात ठेवायचं. तिकडे गेल्यावर टकरी पण खेळतात. त्या टकरी खेळताना बघितला तुम्ही? खेळाय कधी टकरी? पलीकडचा पण माती उकरतोय, तुम्ही पण माती उकरताय, अशी टक्कर नाही खेळ. डोकं फुटायचं त्याने. त्याच्यानंतर मित्रांनो स्थलांतरित शेतीवरती निर्बंध येईल का रे? येईल का स्थलांतरित शेतीवर निर्बंध? घातले पाहिजे का निर्बंध? हो, घातले पाहिजे. त्याच्यानंतर पायऱ्याची शेती. पायऱ्याच्या शेतीमुळे सुद्धा मृदा संधारण कशा पद्धतीने होतं सांगता येईल का कोणाला? काय केलं जातं? पायऱ्याच्या इथं मित्रांनो काय केलं जातं? असे बांध घातले जातात, बांध बंदिस्ती. मग इथं पाणी जरी वाहिलं तरी ते काय होते? पाणी अडून राहते, ज्याच्यामुळे मृदा लॉस होत नाही, हे ध्यानात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर समपातळीमध्ये मशागत म्हणजे उताराला आडवी नांगरट. लक्षात ठेवायची. आता यांनी कुठेतरी पाठवलं होतं की काय होतं? उताराला आडवी नांगरटीमुळे शेतात पाणी साठून पीक जळून जाते. पण हे काय असं प्रत्येक वेळेस होत नाही, काय कंटिन्युअस पाऊस राहतो अशातला पण भाग नाही. कळलं का? लक्षात ठेवा. उताराला कसली नांगरट महत्वाची आहे? मृदा संधारणासाठी उताराला आडवी नांगरट महत्वाची. कसली? आडवी. मृदा संधारण कळलं का? आपल्यासाठी महत्वाचं. मृदा धूप समजली का? मृदा धुपीवरती, मृदा संधारणावरती थेटपणे प्रश्न विचारले जातात. समजलं ऑनलाईन वाले? प्रत्येकाला कळते का? हा, म्हैस उतरते तेव्हा पण होत असेल ना, होणार ना? तुम्ही सुद्धा जोराने पळत असला तर तुम्ही सुद्धा होणार मग त्याच्यामध्ये. हा, तुम्ही जर असं नाही का ते ह्याच्यासारखं क्रिश मधला कसं पळताना माती उडते, हा, स्लो मोशन मध्ये, तर तुम्ही सुद्धा जर पडला तर तुम्ही सुद्धा त्याला कारणीभूत आहात. आहे का नाही कारणीभूत? माणूस सुद्धा त्याला कारणीभूत आहे. मृदा धूप आहे. कळलं? याच्यामध्ये मित्रांनो कधी कधी मृदा धुपीचं राज्य सेवेला वगैरे तुम्हाला इरोजनचे टाईप पण आहेत. जसं की मित्रांनो गली इरोजन आहे, स्प्लॅश इरोजन आहे. इरोजनचे पण प्रकार आहे. चादर धूप आहे. म्हणजे चादर धूप म्हणजे कसली धूप? वरचा तर पूर्णपणे निघून जात असेल तर काय म्हणतात त्याला? चादर धूप. गली इरोजन म्हणजे काय असते? काय पडतात? गल. तुम्ही ते अख्ख्या बोक्या टोक्या कळेल कसं काहीतरी गोटे गल पडता का नाही? ते गली इरोजन असे बारीक बारीक काय होतात? गली पडतात किंवा असे ओळ आहे, भरपूर आहे. कळलं? तर तशा पद्धतीचे सुद्धा आहे. पाण्याच्या पावसाच्या थेंबामुळे सुद्धा इरोजन होतं, माहितीये का? पावसाचा पाण्याचा थेंब जर असं जमिनीवरती पडला तर काय होतं? माती असे उसळते. त्याला कसलं इरोजन म्हणतात? फ्लॅश इरोजन म्हणतात. कसलं? फ्लॅश इरोजन. असे इरोजनचे पण प्रकार आहे. तुमच्या कंबाईन नाहीये, ते राज्य सेवेला वगैरे शिकावं लागतात. कळलं? कारण हे शिकायला गेलं तर डिटेलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे. कळलं? येस, फ्लॅश इरोजन, शीट इरोजन, गली इरोजन, असे भरपूर इरोजनचे प्रकार आहे. समजलं का प्रत्येकाला? कळलं का? मृदा म्हणजे काय कळलं का? रिव्हिजन करा पटकन, म्हणजे संपला टॉपिक. मग मृदा म्हणजे काय? वनस्पती ज्या वरच्या थरामध्ये वाहतात ते म्हणजे मृदा का? तो थर म्हणजे मृदा का? कशापासून तयार होतो हा थर? खडकांच्या विदारणापासून तयार होतो. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये काय घटक प्रेझेंट आहे? सेंद्रिय. मृदा किती घटकांची बनली आहे? त्याच्यामध्ये पहिला घटक खनिज किती प्रमाणात आहे सांगा? त्याच्यानंतर 5% काय आहे? ऑर्गॅनिक म्हणजे खनिज. सेंद्रिय पदार्थ कसले? 80%, 10%, 10%, रूट्स 25%, 25%. मग मित्रांनो मृदा निर्मितीवरती परिणामकारक ठरणारे घटक 5 सांगायचे मला. 5 सांग की पटापट सांगायचं. पहिला सगळ्यात क्रियाशील असलेला. दुसरा महत्वाचा, मृदेचा रंग ठरवण्याचं काम करतो. कोणता? कोणता?
जनखडक. जनखडक म्हणजे काय? पॅरेंट. पॅरेंट काळ येईल का याच्यामध्ये? काळ येईल का? त्याच्यानंतर हवामान येईल का? सगळ्यात ऍक्टिव्ह क्रियाशील म्हटलं तर हवामान. लक्षात ठेवाल का? आपल्यासाठी महत्वाचे ध्यानात राहील का? सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर पहिली मृदा बघितलं होता, प्रकार कोणता होता? महाराष्ट्राच्या सर्वाधिक क्षेत्रावरती सांगा कोणती? काळी. काळ्या रंग, काळ्या मृदेला काळा रंग. किती आणि बेरस तिचा आढळ कुठे आहे? महाराष्ट्र पठार. बरोबर आहे का? कोणत्या खडकापासून तयार होते रे? कशापासून? बेसाल खडकापासून तयार होणाऱ्या मृदेला काय म्हणतात? काळी. कापसाची. कोणत्या पिकासाठी म्हणलं तर? कापूस. पाणी धरून ठेवण्याची क्षमता, सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण, सुपीकता. बरोबर आहे. चुनखडीचं प्रमाण. बरोबर आहे का? सुपीक होणे असण्याची कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कळलं? सर्वाधिक क्षेत्र कोणते व्यापते त्याच्यावरती प्रश्न आहे. भारतात म्हणलं तर सर्वाधिक क्षेत्र व्यापणारी कोणती? बाळाच्या मध्ये इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हा ते राहिलं लक्षात, नाही तर ते विसरले होते काल, ते सांगता येत नव्हतं. ओके, म्हणजे आपल्याला जांभी मृदा कुठे आढळते रे? लिचिंग प्रोसेस थ्रू तयार होणारी मृदा कोणती आहे? लोहाच्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे? लोह. आणि कोणतं खनिज मोठ्या प्रमाणात सापडतं? कोणतं? लोह खनिज सापडत नाही का? सापडतं नाही? लक्षात ठेवायचं, सापडतं. बरोबर आहे का? मग मित्रांनो, जपानला लोह खनिज कोणत्या बंदरातून निर्यात केलं होतं? बरोबर. कोकणामध्ये सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? कोणता? रत्नागिरी. राहील का ध्यानात? आता हे सगळं आठवलं पाहिजे. खाड्या बिड्या पाठ आहे का? कोकणातल्या नद्या झाल्या का क्लिअर? सगळ्यात मोठी नदी कोकणातली किती लांबीची ती? कोकणातल्या नद्या आखुडे का? कमी लांबीच्या आहेत का? खडणकार्य जोरात करतात का? समांतर प्रवाहाप्रमाणे वाहतात का? दंतूर किनारपट्टी तयार करतात. या प्रकारची किनारपट्टी कोकण. कोकणात पडणार पाऊस प्रतिरोध. उत्तरेकडे जात हा काय चुकलंय? प्रतिरोध नाही का? मग कोणता आहे? प्रतिरोधच आहे. उत्तरेकडे जाताना पावसाचं प्रमाण, खाली जाताना ऍग्रो क्लायमेटॉलॉजिकल झोन मध्ये दक्षिण कोकण कशात येतो? ऍग्रो क्लायमेटॉलॉजिकल 19 जांभ्या मृदेचा. कसला? अति पर्जन्याचा. नाही तर अति पर्जन्य फेकून मारण्यात येईल. कळलं का? जर उत्तर नाही आलं तर सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. कोकण म्हणलं की सगळं आठवलं पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये राहिलं माहित नाही काय? हवामान. कळलं? हवामान. मग कोकणचं हवामान कसं आहे? उष्ण आणि दमट आहे. ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, पण हे माहित पाहिजे आपल्याला. कळलं? पश्चिम उत्तराला पर्जन्याचं प्रमाण जास्त का कमी रे? ऑनलाईन वाले जास्त का कमी? पूर्वेकडच्या उत्तराला सांग. पूर्वेकडच्या उत्तराला काय म्हणतात? हा रे काळा टी शर्ट. सांग काय सांगत होत त्याला? महत्वाची गोष्ट बोलताय. काय बजेट मांडताय दोघं जर पुढच्या वर्षीचं एकत्र? झिरो बजेट सुरुवात करायची. काय सांग ना? पूर्वेकडच्या उत्तरेच्या भागाला काय म्हणतात? काय? मावळ म्हणतात. काय म्हणतात? मावळ. उंचवट्याच्या भागाला काय म्हणायचं? घाट माथा. मग मध्य महाराष्ट्र कोणत्या विभागात जातो? प्रादेशिक म्हटलं तर प्रादेशिक म्हटलं तर मराठवाडा. बरोबर आहे. प्रशासकीय म्हटलं तर औरंगाबाद. छत्रपती. बरं. कुत्र्याच्या तोंडाच्या आकाराचा, सश्याच्या आकाराचा कोणता? समस्याच्या आकाराचा कोणता? माशाच्या आकाराचा. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, सर्वात मोठा प्रादेशिक विभाग सटकी डॉक्टर कोणता? कोणता? विदर्भ. प्रादेशिक म्हटलं तर, प्रशासकीय म्हटलं तर कोणता? औरंगाबाद. तालुक्यांच्या संख्येनुसार क्रम होता तो कसा होता? 76, 64, 58, 56. 76 म्हणलं कोणत्या प्रादेशिक प्रशासकीय विभागात होत्या? औरंगाबाद. 2 नंबर नागपूरमध्ये किती होता? 58, 56, 54 मध्ये कोणते होते? पुणे, अमरावती, नाशिक. बरोबर आहे का? आठवते का सगळ्या गोष्टी? मग जर मी प्रादेशिक विभागानुसार जर तालुक्याच्या संख्येनुसार विचारत 120 तालुके द्या आलंस तू. कोणता? 87. पश्चिम 76. कोणता? मराठवाडा. औरंगाबाद नाही माहित. कोणता व्हायचा? मराठवाडा. 64 आहे का? 64 नागपूर. मग किती आहे? तोच मला 120 वाला. विदर्भ म्हणलं की त्या दोघांना बेरीज करायची. बरोबर आहे? लक्षात ठेवायचं. 50 म्हणलं तर आणि 27 म्हणलं तर किती आहे? लोक हुशार झाले, सगळे आकडे झाले सांगताय. किती आहे? 16 तालुके असणारे 2 जिल्हे कोणते? यवतमाळ, नांदेड. बरोबर आहे. 15 वाले 4 होते. नाराज, नाशिक आहे का त्यात? रायगड, जळगाव, चंद्रपूर. 14 वाले आपणा होते का रे? अहमदनगर, पुणे, नागपूर, अमरावती आहे का? त्याच्यानंतर 13 वाला एकटा होता. ठाण्या भाग कोणता होता? गडावरचे 12, गडचिरोली आणि 12 वाले 2 जण. 11 वाले 3 होते. सातारा, सोलापूर, बीड. सातारा, सोलापूर. वाह क्या बात आहे. 10 वाले 10 नंबरी, सांगली, लातूर. काय? 9 वाले छत्रपतींपर, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि 8 वाले गोपा व सिंधू. गो म्हणजे, पा म्हणजे, व म्हणजे सिंधू, जा, ऊ. क्या बात आहे. 6 वाले नंदुरबार, 5 वाली हिंगाची, 4 वाला एकच आहे. 4 वाजता धुळीची, 3 वाला एकच आहे. एकही तालुका नसणारा. क्या बात आहे. हा जयगडची खाडी. कोणती नदी? शास्त्री. दहिसरची नदीवर, दहिसर नदीवर मनोरीची. बरोबर आहे का? वशिष्ठी म्हणलं तर नदी. खाडी कोणती? दाभोळ. दाभोळकरांचं वैशिष्ट्य जगप्रसिद्ध आहे. बरोबर आहे का? मग वैशिष्ट्य आणि कोणती? जगबुडी. बरोबर आहे का नाही? राजापुरीची खाडी कोणती? जैतापूरची खाडी. काजवी. कळते? जैता जैता काजवे लागतात. भाटेची खाडी आलं तर
कोणती? काजळी. हा, कालावली म्हणलं तर कोणती? गड. शुक नदीवरती कोणती खाडी रे? विजय. शुक म्हणलं तर विजयदुर्ग. बाणकोटची खाडी कोणत्या नदीवरती आहे? समीक्षा जमते का? आठवते का? बोलताना दिसत नाही. तोंडाचा तोंडात शब्द नाही करायचं. बोललं पाहिजे माणसाने, यायला पाहिजे सगळ्या गोष्टी. येते का? जमलं का? प्रत्येक गोष्ट हा चुकायचं नाही का? आधी सांगतोय. कोणती पण विचार जेवढं झालं तेवढं जमलं पाहिजे असल्या परिस्थितीत. मला वाटतं की इथले तोंड पडते. वेगळं करायची गरज लागते. एका प्रश्न सोडवले की काम थांबणार. याच्यामध्ये आणखी छोटे मोठे बारीक गोष्टी असतील तर शेवटी सगळ्यात होती. पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आधी सांगतो. तुम्ही माझ्या बाजूने क्लिअर करून सगळ्या गोष्टी तुम्ही मला जमणार. कळलं? जमलंच पाहिजे. खाली म्हणलं तर क्लिअर म्हणजे तुम्हाला पाहिजे. पण त्यानंतर कोकणातला विचार बरोबर आहे का? टीएसपी. टीएसपी म्हणजे कोणत्या तीन होत्या? दमणगंगा, सूर्या, पिंजाळ. नंतर वैतरणा. पुन्हा तांडूळ म्हणलं तर मग त्याच्यानंतर भात का? भात का मऊ शिजवलं ना? भात का म्हणलं भात म्हणलं तर बरोबर आहे. मऊ ऊ म्हणजे बरं का म्हणलं तर काळ. कोणती? काळू. लक्षात ठेवा. काळी काळू. काळू. त्याच्यानंतर मित्रांनो दह्यात मीठ घालू. दह्या म्हणलं तर मीठ म्हणलं तर बरोबर आहे. त्याच्यानंतर वायकरमध्ये होत्या पाता ती पण त्याच्या खाली केली होती. हो होती बरोबर. त्याच्यानंतर ते म्हणलं तर कोणती होती? काय होती? कोणती होती? ए पण कोणती होती? आंबा. जीएस मध्ये काय होती? कोणती होती? कोणती आठवते का? जीएस. जीएस म्हणलं तर मग रत्नागिरी आणि रायगडला वेगळी करणार होती. कोणती? पाणकोटची खाडी कोणत्या दोन नद्यांच्या बॉर्डरवरती? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवरची खाडी कोणती? विजय दुर्ग. राईट. लक्षात. सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन होते का? डोक्याला थोडीशी चालना दिली की आठवते का? सगळ्या गोष्टी जेवढ्या गोष्टी झालेल्या आहेत तेवढ्या आठवायला पाहिजे. बरोबर आहे. गोदावरीची एकूण लांबी किती बाबांनो? 1465 महाराष्ट्रातील आहेत. कोणते? 600. दिल्लीची महाराष्ट्रातील किती आहे? 455 किलोमीटर लांबी कोणाची? वर्धा. बरोबर आहे. 495 कोणाची आहे? विदर्भातली सर्वात लांब, कोकणातली सर्वात लांब, पठारावरची सर्वात लांब, महाराष्ट्रातली सर्वात लांब. एकूण खोरं व्यापते किती? 49. महाराष्ट्र भारतात व्यापते 10%. लक्षात ठेवा. वाघोली कुणाची उपनदी रे? कुणाची आहे? पांढरा. हे शहर पांढरा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे? जालना शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? हा चुकले. आज विसरले. जालना म्हणलं तर कुठे ऑनलाईन वाले? हे चुकले ऑफलाईन वाले. तुम्ही सांगायचंय. जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे? जालना. हे गिरणा काय नाही सांगितलं. सत्य काय सांगितलं? जालना म्हणलं तर यस कोणी सांगितलं रे? यस. तांबोळी सांगितलं. आरपाच. कोणती रे? कुंडलिका. जालना म्हणलं तर त्याच्यानंतर कया नदीच्या काठावरती रे? कोणतं? पांगोली नदीच्या काठावर. पांगोली झालं आपलं. पांगोली म्हणलं तर एखादं तरी पांगोली म्हणलं ऑनलाईन वाले हे बसलेत. फोन ऑफ फ्रेंड. चला सांगायचंय. पांगोली नदीच्या काठावरती पांगोली. कोणतं रे? गोंदिया. कोणतं आहे? गोंदिया म्हणलं तर पांगोली. लक्षात ठेवा. चंद्रपूर म्हणलं तर इरई. कोणती? मोरणा म्हणलं तर मोरणा नदीच्या काठावर अकोला. मोरणा म्हणलं तर अकोला. नाग नदीच्या काठावर खाम नदीच्या काठावर मुळामुठीच्या काठावर. नांदेड कोणत्या नदीच्या काठावर आहे? नाशिक कोणत्या नदीच्या काठावर आहे? पैठण कोणत्या नदीच्या काठावर आहे? सांगली कोणत्या नदीच्या काठावर? पंचगंगेच्या काठावर. कोण बोला. जमते का? हे जमलं पाहिजे. मग वसईची खाडी कोणत्या दोन नद्यांवर आहे? एकाच नदीवरती असेल ना? कोणती नदी आहे? उल्हासपूरची खाडी कोणती आहे? कोणती आहे? ठाण्याची खाडी आहे. कळलं? जर मी विचारलं चासकामा धरण कोणत्या नदीवर आहे? मग भीमा. उजनी जलाशयाचं नाव? यशवंत. शिवाजी सागर म्हणलं तर माणिकडोह जलाशयाचं नाव काय? शहाजी. वरसगाव जलाशयाचं नाव? वीरबाजी पासलकर. पानशेत जलाशयाचं नाव? पानशेत म्हणलं तर कोणत्या नदीवरती रे? बरोबर. वरसगाव कोणत्या नदीवरती आहे? कोणत्या? मावशी नाही, मोसी. कोणते? मोसी. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर मी म्हणलं एसाची कंक जलाशय कोणत्या जलाशयाचं नाव आहे? कोणत्या? भाटघर जलाशयाचं नाव काय आहे? एसाची कंक. ज्या धरणाला दुसरं नाव आहे लॉईड धरण. कोणतं आहे? लॉईड धरण. लक्षात ठेवायचं. लॉईड धरण म्हणलं तर एसाची कंक. भंडारदरा जलाशयाचं नाव काय रे? भंडारदरा जलाशयाचं नाव म्हणलं तर कोणतं? ऑर्थर आणि विल्सन डॅम. लक्षात. विल्सन म्हणलं तर भंडारदरा आणि जर लॉईड म्हणलं तर भाटघर. विसरायचं नाही. कळलं का? लक्ष्मी सागर कोणत्या जलाशयाचं नाव आहे? राधानगरी जलाशयाचं नाव आहे लक्ष्मी. इतर म्हणलं तांदोली जलाशयाचं नाव आहे कोणतं सागर आहे? वसंत सागर. वसंत सागर म्हणलं तर तांदोली. विसरायचं. डिंपे जलाशयाचं नाव काय आपण? बाबू गिरो. बाबू गिरो. वीरमल कोणत्या चळवळीत ना? चले जाओ. ही सविनय कायदे भंग. नाही सत्य मला चले जाऊ म्हणलं तर पुढे बाबू गिरो म्हणलं पुढे सविनय कायदे भंग. तुमच्या डोक्यात मला माहिती काय? तुम्हाला परदेशी कापडात आणि आडवे बरोबर बाबू गिरो एवढं लक्षात येते. आणि मग परदेशी कापडात म्हणलं की चले जाऊ म्हणते. कोणती चळवळ आहे? सविनय कायदे भंगाची चळवळ आहे. कोणती? सविनय कायदे भंग. चुकायचं नाही. असं छोटे छोटे बिट्स असतात पण तेच हे होते आपलं. कळलं? प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. जेवढं जेवढं झालं. मग सदाहरित वनांचं पावसाचं प्रमाण किती होतं रे? 200 पेक्षा. नागचंपा ही वनस्पती कोणत्या वनात येते? पांढरा सिडार. कोणत्या? कावसी. सदा. काटेरी वनांमधले वृक्ष चार सांगा. बाभूळ, निवडुंग, खैर, बोर, हिवर. ज्याला काटे असतात ते काटेरी. किती पावसाचं प्रमाण आहे? 80 पेक्षा कमी. जिथं पावसाचं प्रमाण किती? 80 पेक्षा. मग खाजरवणे कुठे दिसतात रे? हा गोदावरीच्या खोऱ्यात खाजरवणे दिसतील का? दिसतील का? तिवर नावाचा वनस्पती कुठे दिसेल? खाजरा दिसेल. समुद्रफळ, आंबोरी कुठे दिसेल? खाजर वनांमध्ये. बरोबर. आद्रक पानझडी अरण्याला दुसरं नाव काय रे? ती झाली चंद्रपूर मधली. पण त्याला दुसरं नाव आहे मोसमी वन. कसली वन? शुष्क पानझडी अरण्य. म्हणजे किती पर्जन्य असते रे? 120 ते 160 असते. 80 ते 120. बरोबर आहे. लक्षात ठेवायचं. 250 पेक्षा जास्त म्हटलं तर कोणतं? कोणतं? उपउष्ण कटिबंधीय सदाहरित. उष्ण कटिबंधीय सदाहरित म्हणलं तर उष्ण कटिबंधीय निम सदाहरित, उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी 120 ते, उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी, उष्ण कटिबंधीय काटेरी 80. काटेरी म्हणलं तर 80 पेक्षा. लक्षात राहील. खाजरवणे कोणत्या जिल्ह्यात दिसतील? मग कोकणातल्या जिल्ह्यात दिसतील का? लक्षात राहील. वनांचे प्रकार काय अडचण नाही. वनांचा उपयोग सुद्धा माहिती प्रत्येकाला. हिमायतबाग नावाचं वनोद्यान कुठे येतं? राणीबाग कुठे येतं? वा क्या बात आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रतापगड म्हणलं तर, प्रताप सिंह म्हणलं तर, तबक उद्यान म्हणलं तर, तुंगारली सरोवर म्हणलं तर, पुढे तुंगारली सरोवर
ते तुंगारेश्वर झालं, तुम्ही सांगताय ते. तुंगारेश्वर कुठे येतं? कुठे येतं? पालघरमध्ये. फणसर कुठे येतं? कुठे येतं? कर्नाळा. अर्नाळा. कर्नाळा येतो, अर्नाळा येतो, पालघर. चपराळा. चपराळा म्हणलं तर, गवताळा म्हणलं तर छत्रपती संभाजीनगर आणि दुसरा जिल्हा राहिलं देणार. सिरसाळा, अंबा बरवा, ज्ञानगंगा, वान, भोगामल. कुठे येतं? आमरा, एडशी, रामलिंग घाट. पुढं मानसिंग देव. कुठे येतं मानसिंग देव? कुठे येतं? बोर. बोर म्हटलं तर काटेपूर्णा, वाशिम. करंजा, सोहोल, अकोला, वाशिम. दोन्ही लक्षात ठेवायचं. कळलं? जमतंय का? बाल यावल, सूर्यमाळे हे थंड हवेचं ठिकाण कुठे येतं? कुठे येतं? रत्नागिरीचं महाबळेश्वर कशाला म्हणतात? पालघरचं महाबळेश्वर. काही जण बोलतच नाही, काही जण नुसते मिशाला पिळ देत आहेत. कापून टाकेल डायरेक्ट देऊ. कळलं का? आधी आलं पाहिजे, आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजे. गप बसायचं ना, गप बसायचं. कोणाचं लक्षात येते ना आपल्याला? येत नाही का? मग थोडं तरी हलवा नाही. हो करत काय नाही केलं तर हलवा नाही, कळतं तरी ना. सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. जे झाल्यात म्हणलं यायला पाहिजे, करत नाही. आणि करून घेतलं असं काही नाही की नुसतं सांगितलं तुम्ही तुमचं वाचून घ्या. असं कधीच मी सांगत नाही की वाचून घ्या. मी माझं शिकवत असतो त्यासाठी की ती कोणतीही गोष्ट आली पाहिजे, कोणतीही गोष्ट असते तुमचं पाठ झालं पाहिजे. पाठ झालं पाहिजे म्हणजे शिकून पाठ झालं पाहिजे, नुसतं रट्टा नाही आणायचा. पण ते आलं पाहिजे. कारण त्याच्यावरती आपला प्रश्न आहे थेटपणे. विचारत का बाहेर प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रीय उद्यान प्रश्न आहे का? हा किती महाराष्ट्र राष्ट्रीय उद्यान सगळ्यात मोठं कोणते? बरोबर. गुरु म्हणल्यावर, सा म्हणल्यावर, ते म्हणल्यावर, न म्हणलं की त्याच्यानंतर होतं. नंतर सगळ्यात लहान स्थापनेचं सगळ्यात पहिलं होतं 1900. दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला नवे गाव. नंतर संजय, नंतर उगामल, नंतर सगळ्यात अलीकडचं सर्वात तरुण म्हणलं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राचा पहिला. बरोबर आहे का? कोण म्हणतो? पुढे तो सह्याद्री. सातारा, सांगली, कोल्हापूर. लक्षात ठेवायचं. तांदूळ कोणत्या चार जिल्ह्यात येतं? सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. पेज म्हणलं कोणत्या दोन राज्यांचा आंतरराज्य प्रकल्प आहे? महाराष्ट्र, काली सराळ. पुढे मध्य प्रदेश. काली सराळ म्हणलं तर पावखडी. पुढं मध्य प्रदेश. लिंडी. महाराष्ट्र, किल्लारी. महाराष्ट्र सगळं आलं पाहिजे. आधी सांगतोय. उगा या पद्धतीने कोणत्या होती मग? काकरापार, तापी, आलमट्टी. जलाशय नाव काय? आलमट्टी. कोणतरी असेल. लाल बहादूर शास्त्री. आलं पाहिजे. बरोबर. भारताचे दुसरे पंतप्रधान. बरोबर. लाल बहादूर शास्त्री. लक्षात ठेवायचं. सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. कळलं? मुद्दा क्लिअर, वन क्लिअर. आता मुद्द्यामध्ये संदर्भातल्या गोष्टी सगळ्या करायच्या, व्यवस्थित लिहायचं. प्रकार विकास त्याच्यामध्ये अजून प्रकार आहे भारताची. त्याच्यामध्ये काळाची जागी वगैरे सांगणार. कारण का ऑलरेडी जागी म्हणलं तुम्हाला. भारतामध्ये जागी कोणती दिसत आहे? जास्त पाऊस दिसतो. पुढं भारतात पुढं पाऊस सगळ्यात जास्त. पुढं चेहरा म्हणजे. चला आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पुढचा टॉपिक आहे खनिज संपत्ती. काय? तर बेसिक सुरुवात करायची. खनिज संपत्ती. महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्तीचं वर्गीकरण कोणी दिसतंय? आता तुम्ही एक गोष्ट बघितली, खनिज संपत्ती. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितलं पठारावरती कसा दिसतोय? कोणता दिसतोय? बेसाल्ट दिसतो. बरोबर आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करत असताना बाबांनो आपल्याला काही गोष्टी जमल्या पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी जमायच्या. त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र महत्वाचा आहे. कळलं? मग महाराष्ट्राच्या संदर्भात जर तुम्हाला विचारलं की खनिज संपत्तीचं वर्गीकरण किंवा केंद्रीकरण कुठं झालंय, तर बेसाल्ट प्रदेश वगळून त्या प्रदेशामध्ये मित्रांनो आपल्याला काय दिसतं? प्रामुख्याने खनिज संपत्तीचं वर्गीकरण दिसतं. म्हणजे हा भाग कोणता आहे रे? पूर्व विदर्भ. आणि दुसरा म्हणजे मित्रांनो आहे ते म्हणजे कोणता आहे? कोकण. बरोबर आहे का? कोकण. आणि ज्याच्यामध्ये मित्रांनो इथला भाग जो आहे तो प्रामुख्याने म्हणजे कोणता? दक्षिण महाराष्ट्र. कसला महाराष्ट्र? दक्षिण महाराष्ट्र. मग जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्तीचं वर्गीकरण आहे, तर या पूर्व विदर्भामधले महत्वाचे जिल्हे, पहिला भंडारा, दुसरा गोंदिया, तिसरा चंद्रपूर. सगळ्यात जास्त खनिज संपत्तीचं वर्गीकरण महाराष्ट्र म्हणलं तर. त्याच्यानंतर गड, त्याच्यानंतर नागपूर. हे जास्त जिल्हे. आणि अजून महत्वाचं एक यवतमाळ. कोणता दिसतंय? हा कोणत्या भागातला आला? पूर्व. आणि याच्यामध्ये मित्रांनो मग कोकणामध्ये सगळ्यात वरचा कोणता रे? पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर मित्रांनो रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. तर दक्षिण महाराष्ट्रातले प्रामुख्याने जिल्हे लक्षात ठेवायचे. कोल्हापूर एक नंबर लक्षात ठेवायचा. सापडणारं खनिज महत्वाचं कोणतं आहे? त्याच्यानंतर साताऱ्याचा काही भाग आणि सांगली जिल्ह्याचा काही भाग. जर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारला तर मित्रांनो पठाराचा भाग वगळला तर महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्तीचं वर्गीकरण. पठारावरती का खनिज सापडत नाही? महाराष्ट्राचं जे पठार आहे ते कशामुळे तयार झालं मित्रांनो? सांगा. भ्रंशमूलक उद्रेक झाला म्हणजे भेग पडली मोठी. त्या भेगातून काय बाहेर आला? तो लावा काय झाला मित्रांनो? सर्वदूर पसरलेला आहे. आणि हा लावा कसल्या प्रकारचा आहे? बेसिक प्रकारचा आहे. कसला प्रकारचा आहे? बेसिक प्रकारचा लावा आहे. आणि हा मित्रांनो प्रचंड संख्येने सगळीकडे पसरला. आणि असं टोटल किती वेळा उद्रेक झाला होता? 29 वेळा उद्रेक झाला होता. किती वेळा झाला होता? तर ते शेवटी काय तयार झालं? आपलं महाराष्ट्र पठार तयार झालं. बरोबर आहे. साहजिकच याचा तो खडक आहे जो बरोबर बेसिक खडक तो कोणता आहे? बेसाल्ट. आणि साहजिकच मित्रांनो याच्यामध्ये काय सापडत नाहीये? खनिज सापडत नाहीये. मग खनिज संपत्तीचं जे वर्गीकरण आहे ते कोणत्या इथं कोणत्या प्रकारचं खडक आहे? मग कोकणात कोणता आहे? जांभ्या खडकामध्ये. मग इथं सापडणारं खनिज मित्रांनो जास्त महत्वाचं ते कोणतं आहे? सगळ्यात क्रमांक 1 म्हणलं तर बॉक्साईट. कोणतं आहे? बॉक्साईट. बघा जर परीक्षेला प्रश्न आला बॉक्साईटच्या संदर्भात, महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट कुठे सापडतं? तर महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट कुठे सापडतं? फक्त आणि फक्त कोकण. बघा जर दगडी कोळसा आला तर दगडी कोळसा कुठे? बरं दगडी कोळसा कोणत्या खडकात सापडतो? सांगा. कोणत्या प्रकारात सांगितलं होतं? कोणता? गोंडवाना. बरोबर आहे का? मग तुमच्यासाठी महत्वाचं आहे दगडी कोळसा जर आला तर तो इकडे येईल का? इकडे येईल का? अजिबात नाही.
गोष्ट कायम डोक्यात फिट ठेवायची. जर बॉक्साईट आलं तर मला इकडचे जिल्हे नाही आठवले पाहिजे. पण भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर मला कधीच नाही आठवलं पाहिजे. पर्यायामध्ये आला की पहिला काय करायचं, एलिमिनेट करून टाकायचं. कळलं? आणि जर पर्यायामध्ये पहिला दिसला तुम्हाला कोल्हापूर, तर एक नंबरला काय आणायचं, बॉक्साईट. बरोबर आहे का? बॉक्साईट म्हटलं तर महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट सापडतं? कोल्हापूर, सांगली, सातारा तर आहेच, पण इकडे प्रामुख्याने म्हटलं तर कोणता विभाग? कोकण. सगळ्या कोकणामध्ये बॉक्साईट आहे. सगळ्या म्हणजे मुंबई उपनगरामधल्या सुद्धा भागांमध्ये काय सापडतं, बॉक्साईट. त्याच्यामुळे कोकण आला तर तुमच्या डोक्यामध्ये बॉक्साईट आला पाहिजे. दगडी कोळसा जर आला तर मला इकडचे जिल्हे नाही आठवले पाहिजे. मला कुठले जिल्हे आठवले पाहिजे? कुठले? मॅग्नीजच्या लोखंडीच्या बाबतीत लोखंडी सुद्धा मित्रांनो इथं सापडते का? आहे. कशावर लक्ष ठेवलं तुम्ही? की तुम्ही बघितलं होतं की जांभ्या मुद्द्यामध्ये मित्रांनो कशाचं प्रमाण आहे? लोहाचं प्रमाण आहे. मग लोहाचं प्रमाण असेल तर साहजिकच काय सापडणार आहे? लोखंडीज. मग ते कोणत्या भागात जास्त आहे? दक्षिण कोकणामध्ये जास्त आहे. मग दक्षिण कोकणातला महत्त्वाचा जिल्हा कोणता जिथं पर्जन्य जास्त आहे? सिंधुदुर्ग. कसा आहे? सिंधुदुर्ग. आणि मग तिथं मित्रांनो काय सापडते आपल्याला? लोखंडीज. कुठे निर्यात करतोय आपण? जपानला निर्यात करतोय. बरोबर. हे बेसिक ऐकलं. कोणत्या बंदरातून करतोय? कोणत्या बंदरातून? रेड्डी बंदरातून करतोय. कोणत्या? रेड्डी बंदरातून. हे तर बेसिक प्रत्येकाला कळलं. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कोणत्या ठिकाणामध्ये खनिजांचं केंद्रीकरण किंवा वर्गीकरण झालं म्हटलं तर कोणते दोन विभाग? पूर्व विदर्भ आणि कोकण. राहील का देणार? परीक्षेच्या दृष्टीने दोन्ही क्लिअर. याच्या नोट्स आता मृदेच्या संपलेल्या नोट्स मिळतील. याच्या पुढचं पाठ उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके. खनिज संपत्ती अति महत्वाचं आहे. कळलं का? काय? हा मी सांगतो तुम्हाला. आता रेडी राहा. मी पाठवतो तुम्हाला. तुमच्यातलं कोण आहे? स्कॅनर द्या ना. स्कॅनर नाही माझ्याजवळ, पण मी देतो तुम्हाला. ओके. QR कोड ना? ठीक आहे. मी ऑफिसमध्ये बसतो, येऊन जाताल का? ऑनलाईन व्हायला कसं द्यायचा? हा तुम्हाला पण ऍड करायचंय. एक राहिले काय तर? हा, स्टिकर का? हा माझा नंबर आहे, मला मेसेज करा. मी तुम्हाला स्कॅनर देतो, ज्याला नाही करायचं ना. 8275755727. हा, ओके का? हा जायचं तुम्हाला? जावा ना मग, पटकन जावा. बाहेरच्या नात येऊन देऊ नका तोवर.